राजमाता जिजाऊ, श्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले, श्री शिक्षणासाठी, श्री सन्मानासाठी, श्री आदरासाठी ज्या प्रत्येक माऊलींनी लढा दिला त्या आदिशक्तींना, त्या रणरागिणीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अहो, झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवावं कसं, झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं सोंग घेणाऱ्यांना सुनवावं कसं, बहिरेपणाचं सोंग घेणाऱ्यांना सुनवावं कसं. अहो, आणि आपल्या देशातल्या, आपल्या समाजातल्या स्त्रियांना या शिक्षणाच्या प्रभावात आणावं कसं, आणि आपल्या समाजातल्या लोकांना हे शिक्षण हे पटवून द्यावं कसं, समजून सांगावं कसं, सांगावं कसं. खरंच आज आपला देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीच आहे. पण तरीही आपल्याला आपल्या समाजात जेवढं स्त्रियाचं महत्त्व आहे तेवढं नाही मिळत. म्हणजेच एका स्त्रीला, एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारलं जात होतं. पण तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा? त्या उमलत्या कळीला तोडायचा. तेव्हा ती उमलती कळी, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा. पुरुषाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग गुढे असून नैनांनी पाहायचंय. पुरुषाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग गुढे असून नैनांनी पाहायचंय. काळाच्या पडद्याखाली ओढू नको आई, आता मला जगायचंय.